साधारण कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं तिथल्या जनमानसाचा कल काय आहे ते बघून त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे। त्या निवडणुकीच्या संदर्भात आज आलो असताना आज कवठेमहांकाळ तासगावच्या सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी, सर्व कार्यकर्त्यांशी, वडीलधाऱ्यांशी, महिला, युवक, विद्यार्थी संघटना, वेगवेगळे सेलचे अध्यक्ष ह्या सगळ्यांशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये 100% सांगितलं की यावेळेसचा उमेदवार आर पाटील साहेबांच्या घरातलाच पाहिजे आणि त्याच्यातल्या जवळपास सर्वांनी सांगितलं की ते उमेदवार ह्या श्रीमती सुमनताई रावसाहेब पाटील हेच आम्हाला हव्यात। त्या पद्धतीची उमेदवारी आम्ही पक्षाच्या वतीने जाहीर केलेली आहे। मी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे, शेतकरी संघटना, RPI, रासप या सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना विनंती केलेली आहे की त्याच्यामध्ये आपण आर पाटलांच्या सारखा एक सगळ्यांना हवा असा वाटणारा नेता आपल्याला सोडून गेलाय, परंतु यावेळेस बाकीच्या पक्षांनी उमेदवारी न जाहीर करता वहिनींना म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं उभ्या केलेल्या अधिकृत उमेदवाराला त्या ठिकाणी मदत करावी अशी विनंती केलेली आहे। काही जणांनी त्याबद्दल सकारात्मक भूमिका माझ्या पुढे सांगितलेली आहे। इतरांना पण विनंती करण्याचं काम करू। निवडणूक बिनविरोध झाली तर दुधात साखर।